तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 27 सॉल्व करणार आहे. द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज गिवन बाय x इज इक्वल टू 4 sin pi t. तर या केसमध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे पार्टिकलचं, जो सिम्पल हार्मोनिक मोशन करतो आहे x इज इक्वल टू 4 sin pi t, वेअर x इन सेंटीमीटर अँड t इन सेकंड. तर x तुम्हाला सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे आणि t सेकंडमध्ये दिलेला आहे. द टाईम टेकन बाय द पार्टिकल इन सेकंड. तर आपल्याला टाईम या ठिकाणी फाईंड करायचा आहे सेकंडमध्ये. टू मूव फ्रॉम द इक्विलिब्रियम पोझिशन टू द पोझिशन ऑफ हाफ द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. तर आपल्याला त्या ठिकाणी मूव करायचं आहे इक्विलिब्रियम पोझिशनपासून हाफ ऑफ द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. हाफ ऑफ द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲम्प्लिट्यूडच्या अर्ध, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲम्प्लिट्यूड. तर हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूडला किती टाईम लागणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर ब्रॅकेटमध्ये sin 30ची व्हॅल्यू आणि cos 60ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.5 आणि दुसरी cos 30 आणि sin 60ची व्हॅल्यू √3/2 इतकी दिलेली आहे. तर हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिला जो ऑप्शन आहे ए ते आहे 1/6, बी ऑप्शन आहे 1/2, सी ऑप्शन आहे 1/4 आणि डी ऑप्शन आहे 1/3. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याला सॉल्व करूया, मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक पार्टिकल दिलेलं आहे, SHM करते आणि त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला. आणि ते डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आहे, x इज इक्वल टू 4 sin pi t, 4 sin pi t हे दिलेलं आहे तुम्हाला. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे. x हा सेंटीमीटरमध्ये, t सेकंडमध्ये दिलेला आहे. तर आपल्याला टाईम या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, कशासाठी, टू मूव फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन टू पोझिशन ऑफ हाफ ऑफ इट्स मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. तर आपल्याला या केसमध्ये डिस्प्लेसमेंट जो आहे तो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड. तर x जो आहे तर तो दिलेला आहे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड किती आहे 4, तर 4च्या हाफ इतकं दिलेलं आहे. म्हणजे आपला जो डिस्प्लेसमेंट आहे तो किती दिला आहे, तर तुम्हाला 2 सेंटीमीटर इतका दिलेला आहे. म्हणजे जेव्हा डिस्प्लेसमेंट 2 सेंटीमीटर असेल त्यावेळेस टाईम किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर ही व्हॅल्यू आपण वरच्या इक्वेशनमध्ये पुट करून टाकू. देअरफॉर एक्सच्या जागी आपण 2 टाकला, पुढे करायला 4 sin pi t. आता 4 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड, मग 2/4 इज इक्वल टू काय भेटेल, तर आपल्याला sin pi t. 2च्या टेबलमध्ये 4 आहे, 2 1 1, 2 2 जा किती राहिला 4, 1/2 आणि राहिला तुमचा sin pi t. आता साईनची व्हॅल्यू 1/2 जर बघितलं तर ते भेटणार आहे आपल्याला 30 डिग्रीला, आणि 30 डिग्री म्हणजे किती, π/6. मग आपण रेडियनमध्ये घेणार, मग 1/2 कधी असणार sin π/6 आणि इकडे काय राहिलं तर sin pi t. आणि या ठिकाणी तुम्ही याला जर कम्पेअर केलं तर आपला जो π/6 आहे आणि इथला pi t हे दोन्ही काय असणार तर सेम असेल. इथला पाय आणि इथला पाय काय आला कॅन्सल. मग आपला जो टाईम आहे तो किती भेटेल तर 1/6 आणि टाईम कशामध्ये मेजर करणार तर आपण सेकंडमध्ये मेजर करणार. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन असेल ए असेल. आणि ऑप्शन ए म्हणजेच काय तर t इज इक्वल टू 1/6 सेकंड एवढं हे क्वेश्चनचं आन्सर असेल.